संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीता या मानव प्रवृत्तींना योग्य दिशा देणाऱ्या ग्रंथातील अंत्यसंस्कार या अध्यायाचा आपण विचार करत होतो. अंत्यसंस्काराच्या विधी संदर्भात भाष्य केल्यानंतर स्वर्ग, नर्क, मुक्ती या संदर्भात देखील महाराज आपलं प्रबोधन करतात. काही लोक गंगेला शरण जातात. गंगेच्या पाण्यात न्हाल्याने मुक्ती मिळते. गंगेच्या पाण्याच्या प्रभावानं अंगी पडलेले किडेही मरतात असा समज लोकांमध्ये आहे. या संबंधी तुकडोजी महाराज म्हणतात की जन्मभर दोषकृत्य करणारे आपली हाडं मृत्यूनंतर गंगेत विसर्जन करण्याचे आणि जीवाला सद्गती प्राप्त करण्याचे काहीतरी भाबडे नियोजन सुद्धा करतात. त्यांना असं मार्गदर्शन करणारे पंडे पुजारी तुमच्या वाडवडिलांना स्वर्गी पाठवायचं आहे, ही दक्षिणा द्या, हे करा नि ते करा असं गौरवानी सांगत असतात. आणि भोळे भाबडे लोक त्यांचं ऐकतातही, त्यांच्या बोलण्यात येतात. बिचारा भोळा भोळा शेतकरी, मजूर अथवा भाविक व्यवहारी, म्हणे कर्ज करोनी देतो पुरी, दक्षिणा तुम्हा. परी आमचे वाडवडील, स्वर्गाला कधी पाठवाल, म्हणून रडतो टेकवूनी भाल, पंड्यान पुढे. श्रोते हो, लोकांच्या अंधश्रद्धेला वाढवून काही धूर्त लोक स्वतःचा स्वार्थ साधतात. त्यांना सुद्धा संत तुकडोजी महाराज खरं तर हे समजावून सांगतात की या वेळेचा तुम्ही योग्य फायदा घ्या आणि सामान्यांच्या जीवनाला मार्गदर्शन करा, त्यांच्या जीविताला दिशा द्या, काहीतरी चांगली युक्ती करा. आता ती युक्ती कोणती असावी तेही ऐका हा मंडळी. संत तुकडोजी महाराज म्हणतात की भिक्षुकांनी सामान्य जनांना सरळ सांगावं, काय तुझे पितर स्वर्गात जावे, ऐसे घेतले तुझ्या जीवे, तरी त्यास संकल्प लागती करावे, गंगे माझी. मी पितर स्वर्गी जाण्यासाठी संकल्प करीतो जीवे पोटी, दारू गांजा भांग आधी ओठी, नाही लावणार जन्मभरी, नाही करणार दुर्व्यवहार, नाही फसविणार दीन पामर, देई सर्वांसी सहकार, सत्सेवेसाठी. श्रोते हो, याच अध्यायात संत तुकडोजी महाराज पुढे जाऊन संत कबीरांचं उदाहरण देतात. काशीवासी भक्त कबीर, समाधीसी निवडती गाव मगहर, जास लोक म्हणती नरकद्वार, तीच उद्धार भूमी झाली. 550 वर्षांपूर्वी काशीच्या लहर तलावापाशी एक मुसलमान व्यक्तीस सापडलेलं हे लेकरू. स्वामी रामानंदांचं शिष्यत्व त्यांना मिळालं. जाती धर्मांच्याही पलीकडे जाऊन मानव धर्माचा संत कबीरांनी प्रचार केला. काशीत मेल्यानंतर मुक्ती आणि मगहर स्थानी मेल्यानंतर नरकगती मिळते. या पंड्यांच्या रूढ कल्पनेला उडवून लावण्यासाठी संत कबीर शेवटी काशीतून मुद्दाम मगहर येथे गेले आणि त्याच ठिकाणी ते समाधिस्थ झाले. कहे कबीर सुनो मेरे संतो, भरम पडो सत कोई, जस काशी तस मगहर, उसर हृदय राम सत होई. हेच सद्गतीचं रहस्य संत कबीरांनी सांगितलंय बर का श्रोते हो. याची आठवण आपल्याला संत तुकडोजी महाराज करून देतात. म्हणूनच तर अंत्यसंस्कारांच्या बाबतीत कर्मठपणा अजिबात नको, समाधी स्थळाच्या बांधकामाचं अवडंबर नको, तर उलट मृत्यू ही एक सहज स्थिती मानावी, तिची विकृती होणार नाही असं पाहावं. मृत्यूपेक्षाही जन्म सोहळा सुंदर करावा, तिकडं समाजानं आपलं लक्ष ठेवावं. जिवंत समाजासाठी सुस्थितीचं असं कार्य केलं जावं. मृत्यू असो वा जन्मादी उत्सव, त्यांचा नुसता नको गौरव, गावाचे वाढवावे वैभव, बचत करोनी तुकड्या म्हणे. असे सांगून संत तुकडोजी महाराज अंत्यसंस्कार हा अध्याय या ठिकाणी संपवतात. श्रोते हो, आत्ताच आपण विचारपुष्प या कार्यक्रमात समग्र ग्रामविकासाची संहिता, तुकडोजींची ग्रामगीता
हा कार्यक्रम ऐकलात. लेखिका आणि संवादिका होत्या अश्विनी मोरे.